नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये किडनॅपर परत येण्याच्या आत अंकुशने स्वतःला पुन्हा एकदा बांधून घेतलेलं असतं. तो किडनॅपर चेहरा पाडून जेव्हा आत येतो त्याच्याकडे पाहताच अंकुश हसतच म्हणतो की या अभिनेते या. आणि काय झालं, तुझा विक कुठे गेला? तुझी अवस्था पाहून तर वाटतंय की अबोलीने तुला चांगलंच तोंडावर पाडलेलं दिसतंय. ओळखलं ना अबोलीने तुला? तर चांगलाच मार खाऊन आलेला दिसतोय. तुला चोपलाय वाटतं त्या लोकांनी तुला, असं बोलत हसत असतो. तेव्हा तो किडनॅपर मात्र रागानेच येऊन अंकुशची कॉलर पकडत म्हणतो की काय मस्करी वाटली का? आणि हो, आज त्या अबोलीचं नशीब चांगलं होतं म्हणून वाचली ती, परंतु इतक्या सहज सोडणार नाहीये मी तिला. आणि हो, ओळखलं तिने मला, परंतु तिने सुमती मावशीला ओळखलं. माझी तर अशी अनेक रूपं आहेत. त्यानंतर खूपच खुश होत सांगत असतो की माझ्यासारख्या कलाकाराला कोणीच बेनकाब करू शकत नाही. आता वेळ आलीये एक नवीन रूप घेण्याची. अंकुश शिंदे तयार राहा. आणि त्या अबोलीचा सगळ्यात मोठा दुश्मन आलाय, आणि जर का मी रक्षक बनून भक्षण करायला लागलो तर कोणाला कळेल का? हा गेम माझा असेल आणि त्यात तू आणि अबोली दोघेही संपणार, असं बोलून आत जातो. तेव्हा अंकुशला मात्र आता हा नक्की काय करेल, कोणतं रूप घेईल काहीही कळेनासं होतं. आणि पुन्हा विचार करत म्हणतो की तू कितीही रूप बदल, परंतु मला खात्री आहे अबोली तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. तुला ती नक्कीच ओळखेल. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अबोलीने वर्णन सांगितल्याप्रमाणे स्केच आर्टिस्ट सुमती मावशीच्या रूपातील त्या व्यक्तीचं स्केच काढण्याचा प्रयत्न करत असतो. अबोली मात्र टेन्शनमध्येच म्हणते की क्रिश, अरे काय करायचं, कसं ओळखायचं त्या माणसाला? तेव्हा क्रिश म्हणतो, मला तर वाटते की तो बहुरूपी आहे, अनेकदा चेहऱ्यावर रंग लावत असणार, त्यामुळे त्याचा खरा चेहरा ओळखणं अवघड आहे. परंतु तू काळजी करू नकोस, मी माझ्या वरिष्ठांशी बोललोय. अंकुश सरांच्या जीवाला दिवसेंदिवस वाढत जाणारा धोका आणि ते व्हिडिओज पाहून त्यांनी ही केस एका स्पेशल फोर्सकडे देण्याचं ठरवलंय आणि लवकरच ते ऑफिसर येऊन तुला भेटतील. होय, त्यांना तुझ्याशी 1 to 1 बोलायचं आहे, मध्ये कोणीही नकोय. त्यामुळे तुला अंकुश सरांबद्दल माहिती असलेलं सर्व काही तू त्यांना सांग, असं अबोलीला बोलतो. तेव्हा अबोली म्हणते की होय, मी बोलेल त्यांच्याशी, परंतु तुला माहिती आहे का कोण आहेत ते? तेव्हा क्रिश म्हणतो की होय, परमजित सिंग, मी त्यांचं नाव खूप ऐकलंय, खूप चांगले आहेत ते. दुसरीकडे चाळीत आता पल्लवी फोनवर बोलत असते आणि तेव्हाच विजया येऊन तिच्याकडे पैसे मागू लागते. पल्लवी म्हणते की मी कुठून देऊ पैसे, माझ्याकडे नाहीये पैसे, आणि तुला कशाला हवेत पैसे? तेव्हा विजया मात्र चिडचिड करत म्हणते की माझ्याकडे जर पैसे नसले ना तर मला काहीच सुचत नाही, आणि शिवाय मी या चाळीत राहते, माझी एक लाईफस्टाईल आहे जी मला मेंटेन करावी लागते. तेव्हा पल्लवी म्हणते की अगं, इतक्या महिन्यांपासून तुला पैसे देतच आहोत ना, कधी तक्रार करण्याची संधी दिली का? त्यावर विजया सांगते, हो, म्हणूनच तर मी तुमच्यासाठी काम करते ना, परंतु काही महिन्यांपासून तुम्हाला पैसे दिलेले नाहीत. तेव्हा पल्लवी म्हणते की तुलाही चांगलंच माहिती आहे की हा जो बिझनेस आहे तो सचित रन करतो, त्याच्या सिग्नेचर शिवाय काहीही होत नाही. त्यामुळे तू एक काम कर ना, कुठूनही त्याला माझ्यासमोर हजर कर आणि तुला हवे तेवढे पैसे घे. तर इकडे चौकीत आता तो किडनॅपर स्वतःच दिल्लीहून आलेला मोठा ऑफिसर परमजित सिंग बनून चौकीत आलेला असतो. क्रिश त्याला स्वतःची ओळख सांगतो आणि तुम्हाला चहा कॉफी काही हवंय का, असं विचारतो. परंतु परमजित सिंग आता नकार देत म्हणतो की मिसेस अंकुश शिंदेंना बोलावून घ्या. तेव्हा अबोली म्हणते की नमस्कार सर, मीच अबोली अंकुश शिंदे. तर परमजित सिंग विचारतो, याआधी तुम्ही कधी त्याला पाहिलंय का? तेव्हा अबोली सांगते की नाही सर, मी त्याचा खरा चेहरा नाही ओळखू शकत, कारण तो नेहमीच वेगवेगळी रूपं घेऊन माझ्या समोर आलाय. त्याने माझ्यावर जीवघेणा हल्ला केलाय. तर क्रिश म्हणतो की त्या दिवशी तो माझ्या हातातून निसटला, परंतु त्या बहुरूप्याला ना पकडलंच पाहिजे. वा परमजित सिंग म्हणतो की काळजी करू नका, सगळं काही माझ्यावर सोडा. त्यानंतर अबोली आणि परमजित सिंग इन्क्वायरी रूममध्ये बसलेले असतात आणि तो म्हणतो की सगळं काही नीट सांगा, काहीही सुटू देऊ नका. तेव्हा अबोली सांगू लागते की अंकुश सर स्वतःला सचितराजे समजायचे, ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल ना, आणि म्हणूनच मी त्यांना जाणीवपूर्वक चाळीतून जायला सांगितलं होतं आणि त्यानंतर मी तशी परिस्थिती देखील निर्माण केली, असं बोलत आता आत्तापर्यंत घडलेलं सर्व काही सांगू लागते. अबोलीनेच कसं अंकुशला किडनॅप करवलं होतं
होतं. तर दुसऱ्याच एका बाईने येऊन अंकुशचं अपहरण केलं. तर सुमती मावशी कशा पद्धतीने चाळीत आली, अबोलीवर हल्ला झाला, अबोलीने तिचं खरं रूप ओळखलं आणि त्यानंतर ती तिच्या हातातून निसटली, हे सर्व काही अबोली आता परमजित सिंगला सांगत असते आणि म्हणते की एवढं सगळं करूनही मी त्या बहुरूप्याला नाही पकडू शकले, निसटला तो माझ्या हातातून आणि अंकुश सरांना मिळवण्याची संधीसुद्धा माझ्या हातातून गेली. तेव्हा परमजित सिंग म्हणतो की सापडेल, अंकुश नक्कीच सापडेल. 5 वर्षापूर्वी भेटलो होतो मी त्याला, तो खूपच डॅशिंग ऑफिसर होता. तेव्हा अबोली म्हणते की होय सर, त्यांच्या कर्तव्यासाठी ते स्वतःचा जीव द्यायलाही तयार असायचे. बघा ना, आज त्यांच्यावरच एवढं मोठं संकट आलंय. तेव्हा परमजित सिंग बोलतो की जर का पुढचे 12 दिवस आणि प्रत्येक सेकंद आपण सेन्सिबली वापरला ना, तर लवकरच त्या बहुरूपीला पकडू शकतो. फक्त कोणतीही गोष्ट मिस करू नका, सगळे डिटेल्स येऊन मला सांगा, असं बोलून तिथून निघून जातो. त्यानंतर अबोली घरी आलेली असते. आजीची तब्येत ठीक नसते. अबोली जेव्हा तिला गोळ्या द्यायला जाते, आजी म्हणते की मला बरं व्हायचंच नाहीये. तेव्हा अबोली म्हणते नको काळजी करूस, दिल्लीवरून क्राईम ब्रांचचे ते स्पेशल ऑफिसर आलेत ना, अंकुश सर नक्की सापडतील आणि जेव्हा ते परत येतील तेव्हा तुला त्यांच्या स्वागतासाठी उभं राहायला हवं ना. तेव्हा आजी म्हणते तो परत आला ना की त्याला पाहूनच मी बरी होईल. तर अबोली आग्रह करत तिला गोळ्या घ्यायला सांगते. तर इकडे आता तो किडनॅपर जेव्हा परत येतो, हसतच अंकुशला विचारतो कसा वाटला माझा गेटअप, वाटतोय की नाही, आणि तुला माहिती आहे का आज मी कोण झालो होतो, पोलीस ऑफिसर. म्हणजे जो ऑफिसर अंकुशला शोधायला दिल्लीवरनं आला होता ना, मी त्यालाच किडनॅप केलं. आता मीच माझी केस स्वतःच्या हातात घेतलीये. आता अबोली आणि इतर सर्वांना मीच त्यांच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढणार. जरा तरी ॲप्रिशिएट कर रे. आणि ते सगळं सोड, मला एक गोष्ट सांग, तू नक्की कोण आहेस, अंकुश आहेस की सचित की माझ्यासारखाच कोणी बहुरूपिया. तेव्हा अंकुश मात्र चिडूनच बोलतो की तू पोलिसांशी पंगा घेतलाय, पोलिसांना फसवणं इतकं सोपं वाटलं का, तूच स्वतःच्या जाळ्यात अडकणार. अंकुश म्हणतो की कळेल, लवकरच कळेल, परंतु आज तू कार्तिकीबद्दल विचारलं नाही. तेव्हा तो किडनॅपर लगेच उत्सुकतेने अंकुश जवळ येत बोलतो की काय आठवली का तुला कार्तिकी, मग तुला हेही आठवलं असेल की तूच माझा गुन्हेगार आहे. तेव्हा अंकुश रागानेच त्याचा गळा पकडतो, त्या साखळीत अडकवलेले स्वतःचे हात मोकळे करतो आणि रागानेच त्याला धक्का देतो. तेव्हा तो किडनॅपर म्हणतो काय सुटलास तू. अंकुश पुन्हा रागानेच त्याच्यावर धावून जात म्हणतो की सुटलो तर मी केव्हाच होतो आणि सहज इथून पळून देखील जाऊ शकलो असतो, परंतु मला तुझं सत्य बाहेर काढायचंय. आणि काय रे, कलाकार आहेस ना तू, एक असा कलाकार ज्याला आयुष्यात कधीच यश मिळालं नाही आणि ज्याला स्वतःच्या कलेचा खूप माज आहे, स्वतःच्या कलेचा गर्व आहे. आयुष्यात तुला कधीच यश मिळालं नाही आणि अपयश तुला पचवता आलं नाही, म्हणूनच तर त्याचा राग तू अख्ख्या जगावर आणि माझ्यावर काढतोय ना. इकडे चाळीत आता जेव्हा अबोली कपडे वाळत घालत असते तेव्हा विजया तिच्याकडे येते. अबोली मात्र विजयाकडे दुर्लक्ष करते. तेव्हा विजया म्हणते मी इथे टाइमपास करायला नाही आले, मला पैसे हवेत, तेही 5 लाख रुपये. तेव्हा अबोली म्हणते मी का देऊ तुला पैसे आणि 5 लाख मी कुठून आणू. तेव्हा विजया म्हणते ते मला माहिती नाही, जर का सचित इथे असता तर त्याने मला पैसे दिले असते, तूच त्याला गायब केलंय ना, मग त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. आता तूच मला ते पैसे द्यायचेस आणि जर का नाही दिले तर तुला तर माहितीच आहे माझ्याकडे काय आहे, असं म्हणत अबोलीला मोबाईल दाखवत धमकी देत असते. अबोलीला टेन्शन आलेलं असतं. विजया म्हणते तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे, उद्या मला 5 लाख रुपये हवेत. पुढील भागात अबोली विजयाच्या गयावया करत म्हणते की तू माझा राग राघूवर काढू नकोस, तू सांगशील ते करायला मी तयार आहे. तेव्हा विजया म्हणते ठीक आहे, मग या चपला धुवून आता माझ्या पायात घाल. तर दुसरीकडे अंकुशने त्या किडनॅपरला आता बांधून ठेवलेलं असतं आणि त्याने आणलेलं पोतं उघडून पाहत विचारतो की बोल कोण आहे हा. तेव्हा तो किडनॅपर सांगतो की तुला सांगितलं होतं ना, एक स्पेशल ऑफिसर आलेला, मी त्याला किडनॅप केलं होतं. अंकुश त्या ऑफिसरला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा किडनॅपर सांगतो नाही उठणार तो, कारण मी त्याला विष दिलंय, शेवटची 10 मिनिटं उरलीत रे त्याच्याकडे.